नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 19 पाहणार आहोत. या एक्सपेरिमेंटमध्ये आपणाला VB.NETच्या सहाय्याने इनहेरिटन्सचा प्रोग्राम या ठिकाणी आपणाला रन करून पाहायचा आहे. तर सर्वप्रथम आपण फाईल मेनूमध्ये पोहोचतोय आणि त्याच्यामधील न्यू प्रोजेक्ट हा पर्याय निवडून आपण कन्सोल ॲप्लिकेशन हा टेम्पलेट निवडतोय आणि मग आपला एक्सपेरिमेंट क्रमांक 19 या ठिकाणी आपण तयार करतोय. सो या ठिकाणी एक्सपेरिमेंट क्रमांक 19 साठी या ठिकाणी आपल्याला कोड किंवा कोडिंग विंडो या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. तर आता आपण या कोड एरियामध्ये आपला प्रोग्राम आपण तयार करतोय. तर सर्वप्रथम तुम्ही पाहताय की मॉड्यूलच्या आतमध्ये आपण मेन मेथड लिहिलेली आहे. सब प्रोसिजर मेन ही मेन मेथड या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी एंड सबच्या सहाय्याने ती या ठिकाणी एंड झालेली आहे. तर हा जो काही मेन मेथड असतो तो नेहमी मॉड्यूलच्या आतमध्ये असतो आणि आउट ऑफ द मॉड्यूल आपण या ठिकाणी दोन क्लास तयार केलेले आहेत. पहिला क्लास आहे स्टुडंट, तर दुसरा क्लास आहे डिटेल. ओके, तर या ठिकाणी आपण स्टुडंट जो क्लास तयार केलेला आहे हा पब्लिक स्कोपने तयार केलेला आहे, पब्लिक क्लास स्टुडंट. ओके, या क्लासमध्ये आपण सिम्पली एकच डेटा मेंबर तयार केलेला आहे की ज्याचं नाव आहे ब्रँच आणि तो कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रिंग टाईपचा आहे आणि त्याला आपण किंमत काय असाइन केलेली आहे, कम्प्युटर असाइन केलेली आहे. ओके, सो या क्लासमध्ये आपण एकच व्हेरिएबल तयार केलेला आहे आणि आपण जाणताच की क्लास म्हणजे कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स. तर आपण या क्लासमध्ये मल्टिपल व्हेरिएबल्स तयार करू शकतो आणि त्याचबरोबर या क्लासमध्ये आपण मल्टिपल मेथड्स जसं की सब प्रोसिजर असेल किंवा फंक्शन असेल आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. पण आपला कोड सिंपल होण्यासाठी मी या ठिकाणी फक्त या क्लासमध्ये एकच प्रॉपर्टी ॲड केलेली आहे, ती म्हणजेच एक डेटा मेंबर ॲड केलेला आहे की जे आहे ब्रँच आणि या ब्रँच या व्हेरिएबलची किंमत आहे कम्प्युटर. ओके, सो डेटा मेंबर म्हणजेच व्हेरिएबल्स ऑफ दॅट क्लास. ओके, नेक्स्ट आपला हा जो क्लास आहे तो एंड क्लास स्टेटमेंटच्या साहाय्याने या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपल्याकडे दुसरा क्लास आहे डिटेल नावाचा, त्याचाही देखील स्कोप आहे पब्लिक आणि पब्लिक क्लासचं नाव आहे डिटेल आणि हा डिटेल क्लास या एंड क्लास या स्टेटमेंटनं या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पण पुढे जाऊन आपण काय केलेलं आहे, डिटेल क्लास हा एक्झॅक्टली कोणापासून इनहेरिट झालेला आहे, स्टुडंट या क्लासपासून इनहेरिट झालेला आहे. सो इनहेरिट्स या कीवर्डचा वापर करून आपण इनहेरिटन्स रिलेशनशिप तयार करू शकतो. सो इनहेरिटन्स रिलेशनशिप म्हणजेच काय, तर आपण बेस क्लासमधील किंवा पॅरेंट क्लासमधील ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही व्हेरिएबल्स असतील, ज्या काही मेथड्स असतील त्यांचा आपण वापर किंवा त्यांचा पुनर्वापर आपण आपल्या डिराइव्ड क्लासमध्ये करू शकतो. तर या ठिकाणी स्टुडंट हा पॅरेंट क्लास असणार आहे, तर डिटेल हा डिराइव्ड क्लास असणार आहे. कारण की डिटेल हा कोणापासून निर्माण झालेला आहे, स्टुडंटपासून निर्माण झालेला आहे. मी याला आणखी दोन वेगळ्या संकल्पनेने संबोधत आहे. तर डिटेल हा चाइल्ड क्लास असणार आहे, तर स्टुडंट हा पॅरेंट क्लास असणार आहे. ओके, सो पॅरेंट क्लास म्हणजेच तुमचा बेस क्लास आणि चाइल्ड क्लास म्हणजेच तुमचा डिराइव्ड क्लास. ओके, सो डिटेल हा जो क्लास आहे तो चाइल्ड क्लास आहे आणि त्याचा पॅरेंट कोण आहे, स्टुडंट आहे. म्हणजेच हा डिटेल क्लास कोणापासून इनहेरिट्स झालेला आहे, स्टुडंटपासून इनहेरिट झालेला आहे. सो इनहेरिट्स कीवर्डच्या सहाय्याने आपण VB.NET मध्ये इनहेरिटन्स रिलेशनशिप तयार करू शकतो. तर या ठिकाणी डिटेल क्लास हा स्टुडंटपासून निर्माण झाल्यामुळे डिटेल क्लासच्या ऑब्जेक्टला अधिकार आहे की या डिटेल क्लासचा जो काही पॅरेंट क्लास असेल म्हणजे स्टुडंट क्लास जो आहे त्याच्या आतमधील असणाऱ्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज असतील, जेवढे काही व्हेरिएबल्स असतील, जेवढे काही मेथड्स असतील त्याला वापरण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, डिराइव्ड क्लासच्या म्हणजेच चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टला ते अधिकार असणार आहेत. आपण पाहूया पुढे जाऊन. त्यानंतर बघा आपल्याकडे जो डिटेल क्लास आहे त्याच्या आतमध्ये आपण सिम्पली एक शो नावाची मेथड लिहिलेली आहे. सो शो नावाची मेथड जी आहे ते एक्झॅक्टली एक फंक्शन आहे आणि फंक्शनच्या सोबत नेहमी रिटर्न स्टेटमेंट असावं म्हणून आपण सगळ्यात शेवटी रिटर्न 0 मांडलेलं आहे. ओके, सो या शो मेथडमध्ये आपण सिम्पली एक प्रिंटिंग स्टेटमेंट दिलेलं आहे, राईट लाईन स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्याद्वारा आपण काय म्हणतोय, ब्रँच इज इक्वल्स टू ब्रँच व्हेरिएबल आपण ॲक्सेस करतोय. तर पहा हा जो काही ब्रँच व्हेरिएबल जो आहे, मेंबर जो आहे तो
या डिटेल क्लासमध्ये वापरण्यात आलेला आहे. पण डिटेल क्लासच्या आतमध्ये त्याला कुठे निर्माण करण्यात आलेला आहे का? बिलकुल नाही. तो कोणाच्या आतमध्ये तयार झालेला आहे? पॅरेंट क्लास म्हणजे स्टुडंट क्लासमध्ये तो निर्माण झालेला आहे. पण त्याचा वापर आपण कुठे केलेला आहे? डिराइव्ड क्लास किंवा चाइल्ड क्लास डिटेलमध्ये त्याचा आपण वापर केलेला आहे. म्हणजेच पॅरेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला डिराइव्ड क्लासमध्ये काय करता येणार आहेत? वापरता येणार आहेत. पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लासमध्ये वापरल्या जाणार आहेत. बेस क्लासमधल्या प्रॉपर्टीज ह्या डिराइव्ड क्लासमध्ये वापरल्या जाणार आहेत. या दोघांचा अर्थ एकच आहे. ओके, म्हणजेच पॅरेंट क्लास म्हणजेच कोणता? बेस क्लास आणि चाइल्ड क्लास म्हणजेच कोणता? डिराइव्ड क्लास. तर या ठिकाणी ब्रँच हा जो काही मेंबर आहे तो आपण डिराइव्ड क्लासमध्ये वापरलेला आहे. ओके, आता आपण पुढे जाऊन या ठिकाणी मेनमध्ये पोहोचतोय. तर मेनमध्ये आपण एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे न्यू कीवर्डच्या सहाय्याने. आपण कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे? डिटेल या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. डिटेल हा डिराइव्ड क्लास आहे, लक्षात घ्या. डिटेल हा कसा आहे? डिराइव्ड क्लास आहे, चाइल्ड क्लास आहे. सो चाइल्डला काय अधिकार आहेत? पॅरेंटमधले मेंबर्स ॲक्सेस करण्याचे अधिकार आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण ऑब्जेक्टच्या सहाय्याने काय केलेलं आहे? शो मेथडला कॉल केलेला आहे. मुळात ऑब्जेक्ट हा जो ओबीजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा कोणाचा आहे? डिराइव्ड क्लासचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला डिराइव्ड क्लासमधली जी काही शो मेथड आहे ती या ठिकाणी कॉल करता येत आहे. तर पुढे जाऊन आपण कन्सोल डॉट रीड लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला मिळणारं जे आउटपुट आहे ते आपण थांबवून ठेवणार आहोत. तत्पूर्वी आपण काय प्रयोग केलेला आहे बघा? ओबीजे हा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या सहाय्याने शो मेथडला कॉल केलेला आहे. सो शो मेथडला कॉल केल्यामुळे काय होणार आहे? प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने ब्रँच इज इक्वल्स टू ब्रँच कोणती आहे? कम्प्युटर हा जो काही कंटेंट आहे तो आपल्याला प्रिंट झालेला पाहायला मिळणार आहे. आता आपण आउटपुट रन केलेला आहे आणि आपण पाहत आहे ब्रँच इज इक्वल्स टू कम्प्युटर. ओके, सो डिराइव्ड क्लासमध्ये ब्रँच हा व्हेरिएबल किंवा मेंबर डिक्लेअर न करता इनिशियलाइज न करता आपण त्याचा वापर केलेला आहे डिराइव्ड क्लासमधील शो मेथडमध्ये. म्हणजेच आपण पॅरेंट क्लासमधल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण व्हॅल्यूज म्हणा किंवा प्रॉपर्टीज म्हणा हे आपण डिराइव्ड क्लासच्या मध्ये वापरू शकतो. यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. म्हणजेच इनहेरिटन्स हा कोड ऑफ रियुजेबिलिटी आहे. याच्या सहाय्याने आपण पॅरेंटमधल्या किंवा बेस क्लासमधल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या डिराइव्ड क्लासमध्ये वापरू शकतो, की ज्याच्यामुळे आपल्याला कोड जो आहे तो बऱ्यापैकी वाचतो. कारण की बराचसाच कोड आपण बेस क्लासमध्ये जर तयार करून ठेवला असेल तर तो आहे तसा आपल्याला डिराइव्ड क्लासमध्ये वापरता येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा त्याचं डिक्लेरेशन करण्याची आवश्यकता भासणार नाही आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला खूप सोप्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण या ठिकाणी इनहेरिटन्स इन VB.NET या ठिकाणी आपण शिकवलेला आहे आणि तो तुम्हाला निश्चितच समजला असेल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चितच कमेंट करा. मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.